या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापुरात सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणीतील कोम्बिंग ऑपरेशन विरोधात भीमसैनिक झाले आक्रमक। सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत काढण्यात आली आहे आत्मभान मूक रॅली। यावेळी आंदोलकांनी अर्धनग्न होत प्रतिकात्मक स्वरूपात अंगावर वरण आणि तोंडाला काळी पट्टी लावून हे आंदोलन केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मूक रॅलीत शेकडो भीमसैनिकांनी सहभाग नोंदवला। या रॅली दरम्यान आंदोलकांनी अँब्युलन्सला वाट करून देत माणुसकीचे दर्शन घडवलंय। याची अधिक माहिती पॅन्थर आतिश बनसोडे आंदोलक, महेश जाधव आंदोलक, सत्यजित वाघमोडे आंदोलक यांनी दिली आहे। मी काय करू त्याला संविधान आणि काळ्या रेषेच्या आहेत त्या बांधलेल्या हॅलो काय ये वॉकथ्रू करेंगे ऐसे। एक मिनिट परभणीमध्ये जी घटना झाली, कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, हा सर्व समाजाचा काय गुन्हा होता एवढा मोठा की तुम्ही समाजांना कोम्बिंग ऑपरेशन करून एवढं मारण्यात आले, जीवे मारण्यात आले। परंतु आमच्या महिलांना तुम्ही महिलांना सुद्धा मारलेला आहे। त्या महिलांचा काय दोष होता? त्या महिलांनी काय केलं होतं एवढं की तुम्ही महिलांवर हात उचलला? मग ते पोलीस होते काय जे तुमचं कट रचलेलं होतं ते की तुम्ही महिलांना एवढं मारहाण केलेत? महिलांना साधी जर काय घटना झाली तर तुम्हाला तुमच्या पोलिसांना महिला घेऊनच त्यांना अटक करावं लागतं। परंतु तुम्ही अशा महिलांना मारलात की ते 2-3 दिवस ऍडमिट आहेत ICU मध्ये, त्यांचं सुद्धा काय सांगता येणार नाही। महिलावर तुम्ही अन्याय अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फासण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। परंतु या सरकारने याची दखल घेतली पाहिजे, नाहीतर आमचाही तो जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार। भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता, त्या निषेधार्थ आज सोलापुरात अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मूक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे। सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे, तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, परंतु आज खुलेआम प्रत्येक दर 2-3 महिन्याला महापुरुष किंवा संविधानाबाबत छेडछाड किंवा विटंबना केली जात आहे, हे खपून घेतले जाणार नाही। आज जरी आम्ही इथे शांततेने आणि मूक आंदोलन केलं आहे तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत। आम्ही बुद्धाच्या अहिंसेचा मार्ग वापरून आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत आहोत। परंतु जर वारंवार अशा घटना घडल्या तर या आंदोलनामध्ये तुम्हाला याही पेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढे प्रशासनाला दिसेल। आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्जमध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मारहाण करून त्याचा जीव घेतला, आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे। महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मूक अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मूक मोर्चेच्या आणि अर्धनग्न
या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं. तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत. ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करतंय आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकरवाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे. आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की ही आमची शांतता, हा आमचा मोर्चा, हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडणावर आणण्यासाठी होता. ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याचं नुकसान सरकारला, प्रशासनाला, शासनाला भोगावं लागेल. म्हणून एवढंच बोलतो. त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा या कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे. प्रशासनाला एवढाच माझा एक महत्वाचा संदेश आहे. आज मूक आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे, जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत, ते वर्ण, त्याची जखम ही मिटली जाणार नाही, हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे. आणि याचं उत्तर जशास तसं तुम्हाला मिळून जाईल. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.